काही माहिती आहे का? मुळात वयाच्या 43व्या वर्षी आज मला माहिती झालं की या गोष्टी काय आहेत, काय याला राष्ट्रगीत म्हटलेलं आहे, काय याचं एवढं कौतुक सोहळा होत आहे. एवढं साहित्य आपल्या भारतामध्ये आहे, मग याच गीताचा कौतुक सोहळा का आहे? संपूर्ण भारतामध्ये सप्ताह का साजरा होतो, सन्मान का दिला जातो, तर त्या गीताबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. मुळात वंदे मातरम हे गीत ज्यावेळेस लिहिलं गेलं, यांचे जे लेखक आहेत बंकिमचंद्र चटर्जी यांनी त्यांचा एक आनंदमठ उपन्यास होता जो 1975 मध्ये त्यांनी लिखाण केलं होतं. साहित्यकार होते ते खूप मोठे गीत. आणि त्यानंतर जसजसं तो चित्रपट प्रदर्शित केला, सगळीकडे माहिती झालं, त्या गीताचा अर्थ माहिती झाला. तर 1896 मध्ये ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता आपल्या भारतामध्ये होती, त्यावेळेस तत्कालीन शासनाने 1882 मध्ये केलेलं आहे, कौतुक केलेले आहे, स्तुती केलेली आहे, कृतज्ञता म्हणून, उपकार म्हणून तिचं वंदन केलेलं आहे. आपण या मुळात गीताचा आता अर्थ समजून घेऊ. मूळ हे गीत आहे, सुजलाम चांगलं पाणी, पिण्यायोग्य पाणी, आमच्या आयुष्यासाठी गरजेसाठी जे लागणारं पाणी आहे ते चांगलं पाणी तुझ्यामध्ये आहे. सुफल चांगले फळं, मलयज शीतलम. एक मैसूर म्हणून दक्षिण भारतामध्ये एक शहर आहे, त्या शहराच्या बाजूने एक टेकडी आहे, म्हणजे पहाड आहे, शिखर आहे. त्या पहाडावर पांढऱ्या चंदनाचे झाड आहेत, आजही आहेत पांढऱ्या चंदनाचे वृक्ष. आणि ज्यावेळेस त्या पांढऱ्या चंदनाचे घरं आहेत, लोकवस्ती आहे, एरिया आहे, त्या एरियावर त्या लोकवस्तींना त्या चंदनाच्या त्या पहाडावरून जी हवा येते ती थंडगार आणि सुगंधित हवा येते. मैसूर शहराच्या बाजूचा पहाड आणि